केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी ठाकरेंच्या 3 खासदारांची उपस्थिती। काल रात्री आयोजित स्नेहभोजनासाठी खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांची हजेरी। राजकीय वर्तुळात चर्चा। शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये ठाकरेंच्या खासदारांची हजेरी। दिल्लीमधील शिंदेंच्या कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील यांची उपस्थिती। उदय सामंतांची माहिती। चर्चांना उधाण। महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे मी देखील कार्यक्रमाला उपस्थित होतो। खासदार संजय दिना पाटलांची TV9 मराठीला माहिती। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा। काही प्रकाशात आले तर काही अजूनही प्रकाशात आले नाहीत। राऊतांच्या पवार आणि शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। संजय दिना पाटील कदाचित शरद पवार साहेबांसाठी गेले असतील। शिंदेंच्या कार्यक्रमाला संजय दिना पाटलांच्या उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्त्व कमी झालं। महत्त्व कमी झाल्यानं खासदार येणार, आमदार येणार असं म्हणतात अंबादास दानवेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट। काल रात्री दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान आदित्य ठाकरे थोड्याच वेळात खासदारांसोबत संवाद साधणार। आदित्य ठाकरेंनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेणं टाळलं। आदित्य ठाकरे शरद पवारांना आज भेटणार नसल्याची माहिती। ठाकरे गटाचे नेते राजन साळवी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शिंदेंच्या निवासस्थानी सामंत बंधू आणि साळवींची 1.5 तास बैठक। माझ्या मागील काळामध्ये 1 अंश सुद्धा चुकीचं काम केलं नाही। कुणाचा आरोप असेल तर सिद्ध करा, राजकीय संन्यास घेईन, राजन साळवींचं वक्तव्य। भ्रष्टाचाऱ्यांना घ्यायचं असेल तर घ्या, आदित्य ठाकरे यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। तर यांचा स्वार्थीपणा आणि हावरटपणा संपत नसल्याची देखील टीका। ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू आहे। काही लोक दबावाला बळी पडतात तर काही सरकारी यंत्रणांना। साळवींच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर भास्कर जाधव यांचं वक्तव्य। भाजपनं साळवींसाठी कधीच दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांना आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागतोय। राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर विनायक राऊतांची टीका। पक्षामध्ये घेण्यासाठी आदित्य ठाकरे विनायक राऊतांचा देखील फोन येईल। महायुतीमध्ये आपल्याला घाण नकोय, भाजपचे आमदार नितेश राणे यांची टीका। संजय राऊतांकडून मराठा स्वाभिमानाचा अवमान। जनाधार आणि आत्मसन्मान गमावलेल्या लोकांना दुसऱ्यांचा सत्कार झाला म्हणून दुःख। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून ट्विट करत राऊतांवर टीका। भाजपच्या विजयामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा हात। मतदानामध्ये झालेला फ्रॉड लोकांसमोर आणला पाहिजे, आदित्य ठाकरेंचा निशाणा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांचा आजपासून राज्यभर दौरा। भाजपच्या संघटन पर्वासाठी बावनकुळे महाराष्ट्र पिंजून काढणार। आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात भाजप सदस्य नोंदणीवर भर। अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, सूत्रांची माहिती। बीड जिल्हा नियोजन समितीमधील तक्रारीबाबत धस भेट घेणार होते। बीड खंडणी प्रकरणामधील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार, सूत्रांची माहिती। आरोपी घुले सध्या पोलीस कोठडीत। उद्या घुलेची पोलीस कोठडी संपणार। व्यावसायिक कामानिमित्त बँकॉकला निघालो होतो, परवानगी देणार नाहीत, त्यामुळेच घरी कळवलं नव्हतं, तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा जबाब। ऋषिराज सावंत बँकॉकला जाताना विमानाचे पैसे RTGSनं भरले होते। ही रक्कम कशी अदा झाली याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार। अपहरणाचा गुन्हा रद्द करण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती। प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस, पक्षाने दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी पार पाडली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। इंडियाज गॉट लेटेंटच्या स्पर्धकांना देखील आरोपी करण्याची शक्यता। अश्लील टिप्पणी केली असल्यास स्पर्धकांना देखील आरोपी करा, समय रैनाच्या शोबाबत सायबर विभागाचं स्पष्टीकरण। इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व भाग डिलीट। सायबर सेलकडून रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह 40 जणांवर गुन्हा दाखल। इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमाविरोधात मनसे आक्रमक। अश्लील कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घाला आणि कडक कारवाई करा, अन्यथा उग्र आंदोलन करणार, मनसेचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन। मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंगे प्रकरणामध्ये दुसऱ्या वकिलाला अटक। बनावट कागदपत्र तयार केल्याचा आरोप। सोमय यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर 2 वकिलांवर कारवाई। मालेगावमध्ये बांगलादेशी प्रकरणाची चौकशी ATS मार्फत करा, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। घुसखोरांना तातडीनं बाहेर काढा, पोलीस अधीक्षकांना निवेदन।
एसटी महामंडळाच्या 3,360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण। सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। बसपाचे महाराष्ट्राचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षामधून हकालपट्टी। पक्षशिस्त मोडल्यानंतर पक्षामधून हकालपट्टी। मतदारसंघाच्या भवितव्यासाठी 2029 ची विधानसभा निवडणूक लढवणार। हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया। काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवणार नसल्याचा जाधव यांनी निर्णय घेतला होता। 12वीच्या हिंदीच्या पेपरला जळगावात एकूण 220 विद्यार्थिनींनी दांडी मारली। हिंदीच्या पेपरला जिल्ह्याचं एकही कॉपीची कारवाई नाही। नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद लोंढे यांची माहिती। साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत सोहळा संपन्न। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान। जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं दुसरं असतं। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील दीक्षांत समारंभामध्ये राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं मोठं वक्तव्य। राहुल सोलापूरकरच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये घट। घरासमोरील रस्ता येण्या-जाण्यासाठी खुला करण्यात आला। स्थानिकांना पोलीस सुरक्षेचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर सुरक्षेमध्ये घट। कॉपीमुक्तीसाठी नांदेडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये। 8 जणांवर कारवाई तर 7 कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस। जळगावच्या सराफ बाजारामध्ये फेब्रुवारीमध्ये 10 दिवसांमध्ये सोनं 3,200 रुपयांनी महागलं। सोन्याच्या दरांनी 3 वेळा उच्चांकी दर पातळी गाठली। महाराष्ट्र सायबरच्या बुक माय शो आणि झोमॅटोला सूचना। मोठ्या कॉन्सर्टच्या तिकिटांवर खरेदीदाराचं नाव छापण्याच्या सूचना। कोल्डप्ले कॉन्सर्टचं तिकीट ब्लॅक मार्केटिंग प्रकरणानंतर कारवाई। पिंपरीमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार। 2 परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांकडून अटक। 3,60,000चे दागिने हस्तगत। साताऱ्याच्या कोरेगाव बस स्थानकासाठी 2,81,00,000 रुपयांचा निधी प्राप्त। बस स्थानकामुळे ग्रामीण भागामधून येणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होणार। सातारा जिल्हा कारागृहामध्ये स्मार्ट कार्ड सुविधेला प्रारंभ। जिल्हा कारागृहामधील कैद्यांना नातेवाईकांना फोन करता येणार। कैद्यांना नातेवाईकांसोबत 10 मिनिटं बोलता येणार। बुलढाण्यामध्ये जीपीएसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी। पाणी तपासणीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। ग्रामीण भागामध्ये जलस्रोतांचे नमुने घेतले जाणार तर कामचुकारपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। पश्चिम विदर्भामधील अनेक तहसीलदारांची वाहनं खिळखिळी। 30 अधिकाऱ्यांना अजूनही वाहनं नाहीत। अनेक वाहनं भंगारामध्ये पडून असल्याचं चित्र। अहिल्यानगर शहरामध्ये डीजेच्या वापरावर पोलिसांकडून बंदी। 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेमुळे रात्री 10 नंतर डीजे वाजवल्यास कठोर कारवाईचा इशारा। जालना पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर कारवाई। अतिक्रमण पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त। जवळपास 30 पेक्षा अधिक अतिक्रमणं हटवली। जालन्यातील बदनापूरमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना 10 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या। आढावा बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं अधिकाऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या। वाशिम जिल्ह्यामधील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला। पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा महामोर्चा। विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून मोर्चाचं आयोजन। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये तरुणांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा। तरुणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकाला चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर। शिक्षण संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त।